नमस्कार, मी मधुकर जयवंत धुमाळ, राहणार फलटण, सातारा जिल्हा. माझ्या डोळ्यांना 1-2 महिन्यापूर्वी पडद्यांना सूज आली होती. थोडी दृष्टी कमी झाली होती, दिसत नव्हतं काही. त्यानंतर मी सातारला एका डॉक्टरांकडे गेलो. तिथं 1 महिना ट्रीटमेंट घेतली, पण मला फारसा फरक पडला नाही. तिथून एक सेकंड ओपिनियनसाठी मी पुण्याला आलो. मला श्रुतिका मॅडमचा ॲड्रेस मिळाला. त्यानंतर मी इथं श्रुतिका मॅडमना भेटलो येऊन. त्यांनी मला व्यवस्थित सजेशन दिलं. त्यानंतर मी इथं लेझर ट्रीटमेंटसाठी पुन्हा एकदा आलो. त्यांना भेटलो आणि इथला सगळा स्टाफ किंवा इथलं सगळं प्रोसेस बघितल्यानंतर मला असा कॉन्फिडन्स आला की इथं जे लेझर ट्रीटमेंट करायचे आहे ते फक्त इथंच केली पाहिजे. कारण इथला एक्सपिरियन्स माझा असा होता की बाकीच्या ठिकाणी जो मला अनुभव मिळाला की त्यांच्याकडे जे पेशंट येतात ते रेग्युलर सगळीकडेच असतात, पण जे लेझर ट्रीटमेंटसाठी खास आपण आलं पाहिजे तर ते इथं आलं पाहिजे. मॅडम स्पेशलिस्ट आहेत, इथला स्टाफ सगळा पूर्ण सहकार्य करतो आणि भीतीचं काही वातावरण नाही आहे इथं. पहिली गोष्ट, जे बाकी हॉस्पिटलमध्ये असतं की तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल, तुम्हाला यावंच लागेल, ट्रीटमेंट आमच्याकडे घ्यावीच लागेल, असं काही नाही आहे. फार छान ओपिनियन इथं मिळाले आम्हाला आणि आम्ही इथं सजेशन घेऊन इथं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी एशियन हॉस्पिटलमध्ये आलो, डिसिजन घेतला ऑपरेशन करण्याचा. लेझर ट्रीटमेंटचं बरेच गोष्टी ऐकल्या होत्या, पण मी घाबरत होतो लेझर ट्रीटमेंट करण्यासाठी. इथं आलो, मी लेझर ट्रीटमेंटचा निर्णय घेतला. मला सूज असल्यामुळे दिसत काही नव्हतं. लिकेजेस एका डोळ्याला 2 आणि दुसऱ्या डोळ्याला 2 असे 4 लिकेज होते, ज्यामुळे पडद्यावरती पाणी साठत होतं आणि त्यामुळे मला ब्लर दिसत होतं पूर्ण, म्हणजे लोकांचे चेहरे सुद्धा दिसत नव्हते. पण इथं आल्यानंतर लेझर ट्रीटमेंटच्या गोष्टी ऐकल्या आणि निर्णय घेतला. थोडीशी भीती वाटली पहिल्यांदा, लेझरचं काही माहिती नव्हत्या गोष्टी. माझाही पहिलाच एक्सपिरियन्स होता. लेझर ट्रीटमेंटचा जेव्हा मी इथं आलो, लेझर ट्रीटमेंट घेतली, तेव्हा असं समजलं की 5 मिनिटात फक्त लेझर ट्रीटमेंट माझी झाली आणि कोणत्याही प्रकारचा पेन झाला नाही. त्यामुळे लेझर ट्रीटमेंट खूप सोपी आहे आणि पेशंटला खूप फायदेशीर आहे. माझी जी ट्रीटमेंट चालू होती त्याला रेटिना म्हणतात. रेटिनाचा प्रॉब्लेम होता मला. त्याची CSR ट्रीटमेंट मी घेतली. त्यामुळे मला आता एक साधारण 45 दिवसानंतर मला 90 ते 95% फरक पडला आहे आणि थोड्या दिवसात 100% फरक मॅडम म्हटल्या नक्की पडेल. आणि खूप छान ट्रीटमेंट इथं मिळाली. इथला स्टाफ खूप कॉपरेट आहे आणि मॅडमसुद्धा खूप छान सहकार्य करून बोलतात, कॉन्फिडन्स देतात. ऑपरेशनची भीती मॅडमसोबत बोलल्यानंतर कमी होते. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना रेटिनाचे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी या हॉस्पिटलला अवश्य भेट द्यावी आणि इथून काय असेल सजेशन घेऊनच पुढचा निर्णय त्यांनी घ्यावा. पण माझ्यासाठी विचारला तर बेस्ट हॉस्पिटल असेल तर एशियन हॉस्पिटल.